निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी विविध योजनांची आश्वासनं दिली, मात्र यात सर्वात लक्षवेधी योजना ठरली ती म्हणजे लाडकी बहीण योजना। या योजनेमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महिला मतदारांचा आकडा देखील लक्षणीय होता आणि त्यामुळे लाडक्या बहिणी निकालामध्ये कोणत्या भावांना आशीर्वाद देणार आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या लाडक्या बहिणी आणि लाडक्या बहिणींचे असलेले भाऊ यांना नेमकं कशा प्रकारचं गिफ्ट आता येत्या काळामध्ये दिलं जाणार आहे? कारण ज्यावेळेला रक्षाबंधन होतं, भाऊबीज होती, त्यावेळेला भावांनी बहिणीला ज्या स्वरूपामध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मदत केली, या मदतीनंतर मात्र या बहिणी या निवडणुकांच्या काळामध्ये कोणत्या भावांच्या जवळ जातात, कोणत्या भावांवरती त्यांचा रुसवा फुगवा असेल हे देखील आता या निकालानंतर स्पष्ट होणार आहे। मात्र चर्चेमध्ये आमंत्रित असलेल्यांकडे जाण्याआधी एक गोष्ट खरंच सांगावीशी वाटते की यंदाच्या निवडणुका या विकासाच्या मुद्द्यावरती होत्या, तुमच्या आमच्या सर्वसामान्यांसाठी होत्या की मग मतदारांना आकर्षित करण्यासाठी आखलेल्या योजनांमुळे जास्त गाजल्या? कारण ज्या ज्या ठिकाणी या संपूर्ण प्रकारच्या योजना राबवल्या गेल्या त्याविषयी आज आपल्या पॅनलमध्ये न्यूज प्लॅनेटच्या या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत प्रत्येक पक्षाच्या प्रवक्त्या। काही सरप्राईज एलिमेंट्सही तुमच्यासाठी असणार आहे। मात्र सुरुवातीला आपल्या सोबत यावेळेला कोण कोण जोडले गेले आहेत त्याकडे वळण्याआधी काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांच्यापासून न्यूज प्लॅनेटच्या आजच्या चर्चासत्राला आपण सुरुवात करूयात। हेमलताताई, खरं तर अनेक मान्यवर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील मी इंट्रोडक्शन करून देणारच आहे। यावेळेला प्रेरणा होंद्राव भाजपची बाजू मांडण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत, तर संजना घाडी असतील ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणार आहेत संजना घाडीजी। मात्र हेमलता पाटील आपल्यापासून मी सुरुवात करतो। हेमलताताई, झालंय असं की प्रत्येक भाऊ मतदानासाठी दारोदारी फिरला, आपल्या पक्षाला कसं यश मिळावं याची मदारही त्यांनी आपल्या खांद्यावरती घेतली। मात्र यावेळच्या योजना आणि अगदी काही तासांमध्ये येणारा निकाल याकडे तुम्ही कसं पाहताय? फक्त आता पक्ष प्रवक्त्या म्हणून नव्हे तर एक मतदार म्हणून, पुढच्या काळातल्या उमेदवार म्हणून या निवडणुका किती गेम चेंजर ठरू शकतात? सर्वात पहिल्यांदा निवडणुकीच्या सुरुवातीला असं वाटलं की विकासाच्या मुद्द्यावरती सगळी निवडणूक जाईल, पण परत नंतर जे निवडणुकीचं स्वरूप आलं की कोण किती मातब्बर आहे, कोणाची घराणेशाही कशी आहे, कोण कशा पद्धतीने निवडणूक मणी आणि मसल पॉवरने जिंकू शकतं, आणि मग बाकी काही धार्मिक गोष्टी आल्या, बटेंगे कटेंगे अशा पद्धतीच्या, आणि मग ही निवडणूक हळूहळू विकासाच्या ट्रॅकवरनं खाली उतरलेली मला दिसली। लाडक्या बहिणींच्या बाबतीत आणि तुम्ही विकास योजनांच्या बाबतीत म्हणतात तर लाडकी बहीण ही योजना बऱ्यापैकी लोकांच्या पचनी पडली किंवा महिलांच्या पचनी पडली। शहरी भागामध्ये जे स्लम्स होते तिथं ज्या पद्धतीने महिलांना त्या लाडक्या बहिणीसाठी त्या ज्या प्रयत्न करत होत्या किंवा बँकेच्या बाहेर जी गर्दी दिसली त्याच्यावरनं महिलांना ही योजना फायदेशीर ठरली, आणि त्याचा आता नक्की निकालामध्ये म्हणजे मतदानामध्ये त्याचं किती परिवर्तित झालं हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। 3.5% जवळपास मतदानाचा टक्का वाढलेला आहे, तर हा वाढलेला टक्का नक्की कोणाच्या फायद्याचा आहे? महिलांचं प्रमाण आपण बघितलं की मतदानामध्ये जवळपास 50% प्रमाण आहे, परंतु लाडक्या बहिणीला ही सगळं हे करताना, पैसे देताना ज्या काही मध्यमवर्गीय महिला होत्या त्यांच्यामध्ये पण एक नाराजीचा सूर होता की गॅसच्या किमती असतील, इंधन किमती असतील, अन्नधान्याच्या किमती असतील, भाजीपाल्यामध्ये वाढ आहे, तर या गोष्टीमध्ये ती वेटाकुटीला आली होती। त्यामुळं नक्की महिलांचं याच्यामध्ये कशा पद्धतीने मतामध्ये परिवर्तित झालेलं आहे ते बघणं औत्सुक्याचं ठरेल। दुसरी एक गोष्ट, तुम्ही एक महिला पॅनल या ठिकाणी आहे आणि मला एक आश्चर्य वाटतं की महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या मध्ये सगळेच पक्ष एक 7 ते 8 महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या पुढे कुठले पक्ष गेले नाहीत। भारतीय जनता पक्षाने 11 पर्यंत ही संख्या नेलेली आहे, परंतु संपूर्ण संख्येच्या 8% सुद्धा महिलांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं नाहीये।
त्यामुळं त्या अर्थाने लाडक्या बहिणींवर कुठेतरी अन्याय प्रत्येक पक्षाने केला असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यामध्ये म्हणजे उमेदवाराच्या प्रक्रियेमध्ये जर महिलांना आणखीन प्रतिनिधित्व दिलं असतं तर महिलांचे प्रश्न त्या पद्धतीने त्या मांडू शकल्या असत्या असं मला वाटतं. परंतु विकासाचा मुद्दा हा थोडा नंतर मिसिंग झाला आणि ही व्यक्तिगत आणि जातीय समीकरणं आणि त्याच्यावर ही निवडणूक लढली गेली अशा पद्धतीचं एक चित्र पाहायला मिळालं. हेमलताताई, सर्वंकष अशा प्रकारची आज आपण चर्चा करणार आहोत. केवळ ती तुमच्या पक्षांपुरती मर्यादित नाहीये तर मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये हे सर्व पक्ष आणि त्यांच्या आज महिला पॅनलिस्ट असलेल्या सगळ्या यांची मतं आपल्याला फार आवश्यक आहेत. यावेळेला राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. मात्र हेमलताताई, तुमच्यानंतर मी प्रेरणा होनराव यांच्याकडे जाईल. प्रेरणाजी, महिलांचा मुद्दा आणि महिलांना मिळणारं प्रतिनिधित्व आणि मतदानासाठी त्यांना घातलेली हाक यावर्षी या संदर्भामध्ये आपण आताच हेमलताताई यांचं मत जाणून घेतलं. प्रेरणाजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की फार मोठ्या प्रमाणामध्ये नवमतदार आपल्याकडे आकर्षित करण्याकडे देखील सगळ्याच पक्षांचा कल असल्याचं आपण पाहिलं होतं. हा नवमतदार असेल, शेतकरी राजा असेल, महिला असतील आणि सगळ्यांसाठी योजनांचा पाऊस असेल. एक आधी मतदार म्हणून, त्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून तुम्ही कसं पाहता एक महिला म्हणून? प्रेरणाजी. विशालजी, आपण निवडणुकाच्या निकालांच्या पूर्वसंध्येला महिलांशी निगडीत असलेल्या विषयांना घेऊन महिला पॅनल घेऊन आपण हे डिस्कशन ऑर्गनाइज केलंय. त्याचा मला मनस्वी आनंद आहे. धन्यवाद. मला वाटतंय उद्याचे निकाल हे अतिशय उत्तम असणार आहेत, माता भगिनींसाठी दिलासादायक असणार आहेत. मला या सगळ्या विषयांची पार्श्वभूमी चर्चेची एकंदर बघत असताना भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता म्हणून आणि एक मतदार म्हणून मागच्या काळामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी एक कार्यकर्ता मतदार म्हणून माझ्या मनामध्ये होत्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय होता की वारंवार राजकारणात आल्यानंतर असं वाटायचं की महिलेला राजकारणामध्ये आरक्षण असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तिच्यासाठी राजकारणामध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे आणि आदरणीय मोदीजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून तिला 33% आरक्षण देण्याचं एक अभिनव पाऊल या देशाच्या इतिहासामध्ये नोंदवलं. याचा एक महिला म्हणून मला मागच्या काळामध्ये मनापासून आनंद झाला. आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये माता भगिनींशी निगडीत महायुती सरकारने घेतलेले निर्णय देखील अशाच धोरणांना अनुषंगून आपण बघतो. म्हणजे आपण नवमतदार नोंदणी अभियान आम्ही उत्तमरित्या केलं. सोबतच महाराष्ट्रामध्ये जी मुलगी शिक्षणासाठी इच्छुक आहे पण आर्थिक दृष्ट्या जी सक्षम नाहीये तिच्यासाठी आम्ही ग्रॅज्युएशन पर्यंतचं शिक्षण हे मोफत केलं. हे अतिशय अभिनव पाऊल महायुती सरकारने उघडलं, आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. फक्त वोटर नाही तर तिच्या शिक्षणाची सुद्धा सोय आर्थिक दृष्ट्या कुठेही रखडू नये यासाठीची काळजी सरकारने घेतली. आपण लाडकी बहीण योजना बघितली. लाडकी बहीण योजना देखील बिलो पॉवर्टी लाईन, जी महिला तिला एक हक्काचा पॉकेट मनी अपेक्षित होता, प्रत्येक वेळी कोणावर तरी अवलंबून राहावं लागायचं, तिच्यासाठी लाडकी बहीण योजना आली. आणि या पैशांमधनं माता भगिनींनी गेल्या 6 महिन्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आपण बघितल्या. अगदी छोटे छोटे उद्योग सुद्धा तिने सुरू केले. मध्यमवर्गीय महिलांसाठी बजेटमध्ये देण्यात आलेला दिलासा एकंदर माता भगिनींच्या पूर्णच आयुष्याला कन्सिडर करत असताना सर्व आयामांना स्पर्श करून जाणारं हे महायुतीचं सरकार होतं. आणि त्यामुळेच आजच्या दिवशी आपल्याला मी 33% रिझर्वेशन जे आपल्याला म्हणाले तेच आपण महायुती सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाने 17, सोबतच शिंदे गटात शिवसेनेने दिलेल्या 12 उमेदवार आणि राष्ट्रवादी अजितदादांच्या गटाने दिलेल्या 5 उमेदवार अशी अतिशय उत्तम संख्या सुद्धा आपण विधानसभेमध्ये महिला कंटेस्ट करत असताना बघितली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती कालच्या दिवशी झालेलं मतदान आणि आता कौल उद्याच्या दिवशी येणारे माता भगिनींनी भरभरून असे आशीर्वाद एकंदर या राजकीय व्यासपीठांना दिलेला आपण बघतोय. त्यामुळे उत्साहवर्धक वातावरण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीला हा उत्तम कौल मिळेल, माता भगिनींना आशादायी स्थान समाजामध्ये मिळेल यासाठी आम्ही कायमस्वरूपी कार्यरत आहोत. याचा आनंद आजच्या दिवशी मला वाटतो. बरं प्रेरणाजी, तुमची मतं आपल्याला कळलेली आहेत. मात्र यावेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना घाडी देखील आपल्यासोबत आहेत. संजनाजी, प्रत्येक पक्षानं केलेले प्रयत्न आणि त्याचं फळ आता उद्या मिळणार आहे. ते फळ नेमकं काय असेल माहीत नाही, कारण लोकशाही मराठी आणि
रुद्र रिसर्चनं केलेल्या या संपूर्ण रिसर्चमध्ये किंवा जो एक्झिट पोल आम्ही दिलेला होता त्यामध्ये समसमान मतं महायुती आणि महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्या अर्थानेच मला संजना जे आपल्याला विचारायचं आहे की महिला मतदारांसाठीच नव्हे तर प्रत्येक मतदारासाठी, मग ते ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवा वर्ग असेल, प्रत्येकासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त घोषणांचा पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा फायदा उद्याच्या निकालांमध्ये किती प्रमाणामध्ये दिसू शकते असं तुम्हाला वाटतंय? आणि जसं हेमलताताई असतील, प्रेरणाजी असतील, त्यांनी सांगितलं की महिलांना मिळणारं प्रतिनिधित्व यावरती देखील आधी तुमचं मत आणि मग त्यानंतर आपण राजकीय जी वळणं आहेत त्याकडे आपण वळणार आहोतच. मात्र संजनाजी, आपल्याकडे येण्याआधी या क्षणाला मी रुपाली ठोंबरे पाटील यांचं मत जाणून घेईल. कारण रुपालीजी काय आहे ना की तुम्ही स्वतः एक कायदे तज्ज्ञ म्हणून आपलं करिअर चांगलं घडवलं, त्यानंतर एक पक्ष दुसरा पक्ष, मात्र ही पक्ष बदलण्याची वेळ ज्यावेळेला महिला कार्यकर्त्यांवर येते, त्यांना मिळणाऱ्या संधीवरती प्रश्न उपस्थित केले जातात, त्यावेळेला तुम्ही अतिशय आक्रमक असतात. आज पूर्वसंध्येला, निकाल येण्याच्या पूर्वसंध्येला तुमची रोखठोक मतं महाराष्ट्राला कळू द्यात, मग राजकीय आरोप प्रत्यारोप तर होत राहतीलच. आजही सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की महिलेनी पक्ष बदलणे हा कायद्यामध्ये मिळालेला जो अधिकार आहे तो आम्ही त्याचा वापर करतो. त्याच्यानंतर पक्षांनी महिलांना किती संधी दिली, कोणत्या कोणत्या महिलांना संधी दिली, सर्वसमावेश महिलांना संधी दिली की नाही, हा एक दुसरा पार्ट येतो. परंतु आपण सातत्याने चर्चा करण्यासाठी जे आज उपस्थित झालेलो आहे की उद्याच्या निकालामध्ये मग आपल्याला कोणता फायदा होणार आहे. एक लक्षात घ्या, पक्षाचे जे काही दोन विभाग झाले किंवा जे काही पक्ष दोन वेगवेगळे झाले महाराष्ट्राच्या जनतेने ते बघितलं, परंतु त्याच्या पलीकडे जे सत्तेत होते त्यांनी सर्व समावेश महिला, त्या महिलांमध्ये कुठल्याही जाती, एका जाती धर्माच्या महिलांना किंवा एका जातीला जास्त पैसे दुसऱ्या जातीला कमी पैसे असं न करता मायबाप सरकार म्हणून लोकांचं दायित्व आहे ते स्वीकारून लाडकी बहीण योजना असेल किंवा शेतकऱ्यांचं वीज बिल माफी असेल, कृषी पंप योजना असतील, बसचा प्रवास मोफत असेल, या सगळ्या गोष्टी सरकारने एवढी महाराष्ट्रामध्ये खलबत होत असताना सुद्धा जनतेचं दायित्व स्वीकारून त्यांच्या खात्यापर्यंत भ्रष्टाचार न करता तिथे पोहोचवला. त्याच्यामुळे जो महिलांचा टक्का वाढलेला आहे नक्कीच तो महायुतीला असेल. कारण का मी तुम्हाला सांगते, आपण एक गोष्ट ऐकली होती की सोन्याचं अंड देणारी जी कोंबडी आहे तर जो शून्य माणूस असतो तो ते रोज अंड घेतो आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह किंवा कामकाज चालू राहतं. मग जर हवाच्या पोटी जर ती कोंबडीच कापली तर आहे तेही हातातनं निघून जाईल. हा सर्वसामान्य माणसाला प्रश्न नक्कीच, आणि महिलांना तर पडणारच पडणार. कारण का ती महिला एक कुटुंब चालवते, समाज चालवते, आणि ते हे करत असताना या सगळ्या गोष्टीचा सार्वसारी विचार जनतामध्ये महिला म्हणून महिला जनता जे आहेत मतदार त्या नक्की करणार. त्याच्यामुळे येणाऱ्या उद्याचा काळ हा महायुतीचाच सत्ता घेऊन येणारा असणार आहे. पुन्हा सांगते, महिला अत्यंत सुज्ञ आहेत. जर या योजना गेल्या नसत्या आतापर्यंत कुठल्याही सरकारने थेट अकाउंट मध्ये पैसे पाठवलेले नाहीत. महायुती हे पहिलं सरकार आहे की महिलांना त्यांच्या जे काही ज्या 2 महिन्यांचे राहिले असतील, 3 महिन्यांचे राहिले असतील, त्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवले आहेत. म्हणजे उपकार नाही केले, पण सरकार म्हणून दायित्व करून काम मात्र चोख केलेलं आहे. आणि याचाच फायदा महायुतीला होणार आहे आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे. बरं, महाविकास आघाडीला फटका बसणार असं तुम्ही म्हणताय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगरही आपल्यासोबत आहे. सक्षणाजी, आपण आतापर्यंतची संपूर्ण चर्चा ऐकत असाल, महिलांना मिळणारं प्रतिनिधित्व असेल, महिलांना मिळणारं स्थान असेल, याविषयी आपण बोलतोय. राजकीय आरोप प्रत्यारोपांकडे जाण्याआधी मला विचारायचं आहे, ज्या प्रकारे सक्षम महिलांना स्थान देण्याचा दावा यावेळेला केला गेला आणि महिलांबरोबर काय घडतंय हे तुम्हाला जास्ती माहिती, कारण तुम्ही त्या पक्षांमध्ये असतात. मात्र सक्षणाजी, आजही महिला मुख्यमंत्री आपल्या राज्याला मिळाली नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. घोषणांचा पाऊस करून चालेल का, की महिलांना सक्षम बनवणं आणि महिलांना फक्त मदत करून किंवा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसे देऊन प्रश्न मिटतील का? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता महिलांचं असलेलं स्थान, त्या अनुषंगाने आपण चर्चेकडे आता वळूयात. सक्षणाजी, मला असं वाटतं पवार साहेबांचं म्हणजे मला कौतुक आणि खरंच अभिमान वाटतो. महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी फक्त महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांना मर्यादित नाही ठेवलं. महाराष्ट्राचा जर विचार केला, एवढे पक्ष आहेत, आता आपण पक्षाचं थोडं बाजूलाच ठेवू,
6 पक्ष झाले आता. 6 पक्षाच्या नेत्यांपेक्षा पवार साहेबांनी 2 महिला राज्यसभेवर पाठवल्या. एकदा नाही, रिपीट करून. ऍडव्होकेट वंदना चव्हाण मॅडम असतील, फौजिया खान मॅडम असतील, या लोकांना विविध समाज घटकातून आलेल्या महिलांना राज्यसभा दिली. एमएलसी माझी आमच्या पक्षाच्या 12 वर्ष एमएलसी होता. मला सांगायचं का, पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये महिलांना एक खंबीर स्थान निर्माण करण्यासाठी, त्यांना एक ते स्थान देण्यासाठी नेहमीच पुढचं पाऊल उचललेलं आहे. मला या पक्षाचाही अभिमान वाटतो. मराठी सुप्रियाताई असतील. युवती काँग्रेस देशात कुठल्या पक्षात नव्हतं, आमचं काढलं ना. गेली 7 वर्ष मी पक्षाची युवती अध्यक्ष म्हणून काम करते. आज मला ते 3rd इलेक्शन आहे, मला स्टार कॅम्पेनर मी म्हणून काम बघते, महाराष्ट्रभर फिरते. आणि महाराष्ट्र हा माझा खूपदा पिंजून झालेला आहे युवतीची राज्याची 7 वर्ष अध्यक्ष असल्यामुळे. धोरण आहे त्याचा तमाम महिलांना अभिमान असेल. माझ्या भगिनी ऍडव्होकेट रुपालीताई ठोंबरे असतील, संजना मॅडम असेल, आता प्रेरणाला मी ऐकलं, प्रेरणा असेल, या सगळ्यांना बियॉन्ड द पार्टी लाईन, पक्षाच्या पलीकडे जाऊन पवार साहेबांचा हा जो व्ह्यू आहे, हे जे पवार साहेबांचे विचारधारा आहे, त्याबद्दल कोणाचंही राज्यात सोडा देशात दुमत असण्याचं कारण नाहीये. बरोबर आहे सक्षणाजी. मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र आता संजना घाडींना मला प्रश्न करायचा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रतिनिधित्व करायला मिळत नाही, हे सगळ्याच पक्षांच्या बाबतीत का होतं? मी जरा ओपनली बोलते. बरं, आपण ओपनलीच चर्चा व्हावी यासाठीच हा मंच उपस्थित करून दिलेला आहे. संजना घाडीजी, आत्ता मगाशी एक प्रश्न उपस्थित झाला. राज्यामध्ये असलेले पक्ष, त्यांची पडलेली शक्ल आणि त्यानंतर पक्षांची वाढलेली संख्या, सगळ्यात पहिला फटका हा शिवसेनेला बसलेला होता आणि तिथून खऱ्या अर्थानं राज्याचं राजकारण आणि सत्ताकारण बदलताना पाहायला मिळालं. कुठल्या फेजमधून तुम्ही गेलात आणि कुटुंबात जर कुणी चुकत असेल तर महिला कान पकडतात असं होतं. मात्र ज्यावेळेला ही शक्ल पडत होती त्यावेळेला हेच महिला प्रतिनिधित्व कुठे होतं? आपण सगळे वेगवेगळे होणार आहोत, वेगवेगळ्या योजनांना बळी पडणार आहोत, एखादी संधी मिळते का यासाठी वेगळे होणार आहोत, याचा कधी विचार केलेला होता का? संजना घाडी. मला आपला प्रश्न कळला नाही सर. संजनाजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? येतोय आता. सगळ्यात आधी शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादी 2 झाल्या, महिला देखील विभागल्या गेल्या आणि त्यानंतर जी आश्वासनं झाली ती पूर्ण झाली का? एरवी घरात जर कुणी चुकत असेल तर महिला त्यांचं कान पकडतात. मात्र ज्यावेळेला हे सगळं प्रत्येक पक्षात घडत होतं, सत्ताकारण बदलत होतं, त्यावेळेला तुमची भूमिका विचारात घेतली गेली का? महिला प्रतिनिधींना विचारात घेण्यात आलेलं होतं का? तुम्ही जे आता म्हणताय की महिला म्हणजे एखाद्या कुटुंबात चुकत असलं की महिला कान धरतात किंवा महिला सांगतात हे चुकते, तर आम्हाला ज्यांचे कान धरायचे होते ते कान गुजरात, गोवा, बाया, गुवाहाटी फिरत होते, ते कान महाराष्ट्रात नव्हते. म्हणजे आम्ही ज्यांना आमचे बंधू मानत होतो किंवा आमचे थोरले बंधू मानत होतो, अगदी ज्येष्ठ शिवसैनिक नेते मानत होतो, ही मंडळी आमच्याबरोबर राहिली नाही. आणि आता नंतरच्या काळामध्ये आपण पाहतो त्याप्रमाणे आपण, मला वाटतं, लाडकी बहीण या विषयावर किंवा पक्षातील महिला धोरण या विषयावर जर आपण बोलत असाल तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेनं कसे वारंवार महिलांना त्या ठिकाणी स्थान दिलेलं आहे महापौर पदावर. आजही मला वाटतं आमच्या 11 ते 12 महिला उमेदवार या विधानसभेत देखील उभ्या आहेत. महिला आघाडीच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याचं एक चांगलं स्वातंत्र्य त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलेलं असतं. तेही काम आमचं सुरू असतं. किंबहुना महिला आघाडी शिवसेनेची ही अत्यंत खंबीर आणि जबरदस्त आहे याची उदाहरणं वारंवार कायम इतर पक्षांनी त्याची दखल घेतलेली उदाहरणं देखील आहेत. अगदी सुषमा स्वराज यांनीही, मला वाटतं शेवटची त्यांची बैठक महाराष्ट्रात झालेली तेव्हाही त्यांनी ते सांगितलं होतं आवर्जून की शिवसेनेच्या महिला आघाडीसारखी महिला आघाडी कुठल्याही पक्षात असली पाहिजे. आता विषयाला लाडकी बहीणचा, लाडकी बहीण या विषयावर मी प्रेरणा उन्नरावताईंचं बोलणं मला ऐकायला मिळालं नाही काय आहे ते. मला फक्त एवढंच म्हणायचंय की ज्या महिलेच्या अकाउंटमध्ये आपण 1500 रुपये टाकत आहात, ते अकाउंटमध्ये गेल्यामुळे किंवा एकत्र 5 महिन्याचे 7,500 त्यांच्या अकाउंटमध्ये गेल्यामुळे त्यांना त्याचा खूप दिलासा वाटला, ज्याचा फरक कदाचित इलेक्शन्स मध्ये पाहायला मिळेल किंवा पाहायला मिळेलच असं या लोकांचं, महायुतीच्या नेत्यांचं म्हणणं आहे. परंतु माझं म्हणणं थोडंसं वेगळं आहे. जसं हेमलताताईंनी सांगितलं त्याप्रमाणे वाढलेली महागाई, अगदी स्टॅम्प पेपरच्या किमती 100 वरून 500 केल्या गेल्यात. 3 सिलेंडर मोफतच्या वार्ता जर केल्या जात असतील तर एका सिलेंडर म्हणजे 400 रुपयाचा सिलेंडर 1200ला झाला.
म्हणजे 3 सिलेंडरच्या किमती तुम्ही एका सिलेंडरमध्ये वसूल करताय आणि जवळजवळ 8 वर्ष हा प्रकार महिलांबरोबर चाललेला आहे. ग्रामीण भागामध्ये याचा मोठा फरक पडेल असं जर आपण म्हटलं तर ग्रामीण भागातला कांद्याचा भाव तिथल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतो आणि इथे खरेदी करत असताना महिलांच्या डोळ्यात पाणी आणतो गिराईकांच्या. तसंच प्रकार कापूस असेल, सोयाबीन असेल, याला कवडी मोलाच्या भावाने शेतकऱ्यांना लुटताना त्यांच्या बायकांनी पाहिलेलं आहे. सरकार कसं लुटतंय आणि मग त्यांच्या खिशात 1500 रुपये टाकून त्यांचं बिघडलेलं गणित सुधारत आहे का, हा देखील त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि आम्ही म्हणतोय की हे 1500 रुपये त्यांना अजिबात पुरेसे नाहीत, कारण त्यांच्या संसाराची लक्तरं उडालेत. ही ठिगळ लावण्याचा जो प्रयत्न होता हा प्रयत्न पुरेसा नाहीये. यापेक्षा पुढे जाऊन 3000 रुपये आम्ही त्यांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत म्हणतोय, तेही त्यांना पुरेसे नाहीयेत असं एक महिला म्हणून माझं ठाम मत आहे. कारण त्यांना उद्योजकतेकडे नेणं किंवा 3000चे 3 लाख कसे करता येतील यासाठी त्यांना उद्योगक्षम बनवणं, त्याच पद्धतीचे गुण विकास त्यांच्यामध्ये घडून आणण्यासाठी प्रशिक्षण, अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं हे एका सक्षम सरकारचं काम असलं पाहिजे आणि भविष्यात ते आमच्याकडून घडेल. एका बाजूला एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू याचं गणित महाराष्ट्राच्या तिजोरीच्या बाबतीत आपण बघितलं तर ते पूर्णपणे बिघडलेलं दिसतंय. कारण ज्या वेळेला इथे रेवड्या म्हणजे रेवडी कल्चर मोदींच्या भाषेत म्हटलं तर चुकीचं होणार नाही. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी याला पूर्वी रेवडी कल्चर म्हणायचे. तर हे जे आता मोफत योजना वाटप एका बाजूला होत आहेत, एका बाजूला महाराष्ट्रात रेव्हेन्यू आणणारे रोजगार महाराष्ट्रातून बाहेर पाठवले जात आहेत. याच्यामुळे तिजोरीवर ताण पडलाय, फिजिकल डेफिसिट वाढलेला आहे आणि अशा वेळेला हवेतून पैसे काढण्याचा कुठलाही कारभार मला वाटतं कुठल्याही बंधूंकडे अवेलेबल नाहीये. त्यामुळे शेवटी हा जनतेच्या खिशात जातोय आणि तो वारंवार जातोय. 5 महिन्यात जसे पैसे मिळाले तसंच जनतेच्या खिशात हातही गेलेला आहे. तो लसणचे भाव असतील 420 रुपये किलो, आता 500 रुपये झाला. 16 रुपये किलो कांदा, 120 रुपये किलो झाला. कडधान्य असेल, तेलाचे भाव असतील, सर्वच भाव, पेट्रोल डिझेलच्या किमती, सिलेंडरच्या किमती आणखी थोड्या वाढल्या. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीतच एक महिला म्हणून घर चालवताना येणाऱ्या अडचणी असू दे, महिलांना राजकारणातलं असलेलं स्थान असू दे किंवा त्यांना येत्या काळात असलेल्या संधी असू दे, प्रत्येक प्रवक्त्या आपापल्या पक्षाची बाजू मांडत असताना आणि आपापलं एक पर्सनल मत मांडत असताना आपण पाहिलं. मात्र राज्याचा जो निकाल आहे किंवा त्या संदर्भातले जे अंदाज आहे त्या अंदाजांसंदर्भातली पुढची चर्चा आपण या सर्व मान्यवर व्यक्तींबरोबर करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज प्लॅनेट. ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता निकालासाठी उरलेले काही क्षण आणि त्याच संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील, भाजपच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव, काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना घाडी आणि शरद पवारांची राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर. या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काही टेक्निकल अडचणी होत्या ज्यावेळेला आपण कार्यक्रमाची अगदी सुरुवात केलेली होती. सगळ्या अडचणी दूर गेल्यानंतर पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळतोय. प्रेरणा होनरावजी, आपण ब्रेकवर जाण्याआधी ऐकलेलं असेल की अनेक प्रकारच्या योजना देऊनही थेटपणे सरकारच्या तिजोरीवरती त्याचा परिणाम होतो. तर दुसरीकडे पक्ष वाटण्यामध्ये सर्वाधिक आरोप प्रत्यारोप झाले ते भाजपवरती की त्यामुळेच शिवसेना जी आहे ती वाटली गेली आणि राष्ट्रवादीलाही त्याचा फटका बसलेला होता. या आरोपांकडे कसं पाहता आणि येणाऱ्या निकालांमध्ये याचा परिणाम भाजप, महायुती, महाविकास आघाडीसाठी कशा प्रकारचा असू शकतो? प्रेरणाजी. विशालजी, पक्षांचे जे 2 भाग झाले वगैरे हा विषय फारच मला वाटतोय याचा पूर्ण 2.5 वर्षाचा महाविकास आघाडीचा कालावधी, त्या 2.5 वर्षांमध्ये घडलेल्या गोष्टी आणि मग त्या महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेले जे मेजर फॅक्टर होते त्यांचे वैचारिक मतभेद मोठ्या प्रमाणावरती झाल्या कारणाने आपण महायुतीचं सरकार जे एका कॉमन मिनिमम प्रोग्राम वरती बनलं भारतीय जनता पक्षासोबत, ते आपण सगळ्यांनी त्याचा इतिहास बघितलेला आहे. मला वाटतंय आज आपण 2024च्या विधानसभांच्या निकालाच्या तोंडावर समोर आलेले असताना आता ताईंनी बरेच प्रश्न उपस्थित केले. त्या अनुषंगाने 2.5 वर्ष जे महायुतीने काम केलं, महिलांसाठी केलेल्या कामाचा उल्लेख मी आता केला.
मला वाटतं लाडकी बहीण योजना आणि इंडियन इकॉनॉमी, आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण हे दोन्ही विषय थोडेसे वेगळे ठेवले पाहिजेत. लाडकी बहीण योजना ही काही आपल्या बिलो पॉवर्टी लाईन, ज्या महिलेच्या क्षमता नाहीये त्या महिलेला केलेली एक छोटीशी सरकारची मदत आहे. तिचं घर चालवण्यासाठी केलेली मदत ती नाहीये. त्याच्यामुळे तिचं घर चालण्यासाठी किती पैसे लागणार आहेत या अनुषंगाने त्याचं मोजमाप आता करता कामा नये असं प्रकर्षाने मला वाटतं. आपल्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा आणि देशाच्या इकॉनॉमीचा वाढत्या महागाईच्या संदर्भामध्ये आता ताईंनी प्रश्न उपस्थित केले. मला प्रकर्षाने त्याच्यावरती प्रकाशझोत टाकावासा वाटतो. एकंदर कोविडचा खूप खडतर कालखंड या जगाने बघितला. त्या जगामध्ये आज आपण भारताची इकॉनॉमी म्हणून जगाच्या व्यासपीठावरती 5th लार्जेस्ट इकॉनॉमी म्हणून या कठीण काळातून पुढे येत असताना सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे आपण उभे राहिलो. एकंदर आपल्या खालचं श्रीलंका घ्या किंवा देशातली सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका घ्या, या देशांमध्ये कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेचा एकंदर उहापोह जर आपण बघितला तर त्याच्या तुलनेमध्ये भारत अतिशय उत्तमरित्या एका स्थिर पद्धतीने चाललाय. पेट्रोल डिझेलच्या किमती असतील, आपण एकंदरच इकॉनॉमीला बॅलन्स ठेवून चालण्यासाठी भारत सरकारने अतिशय मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हे प्रकर्षाने मला सांगावंसं वाटतं. आज आम्ही महाराष्ट्रासमोर आमचं संकल्प पत्र ठेवलं. आज प्रकर्षाने सांगते, महाविकास आघाडीने त्यांचं संकल्प पत्र जे ठेवलंय जगाच्या महाराष्ट्राच्या समोर त्याच्यामध्ये 40% जीडीपीचा 40% एफडीआयचा उल्लेख ते करतात, जे की महाराष्ट्रामध्ये आजच्या दिवशी 52% एफडीआय महायुती सरकारच्या कालखंडामध्ये आलेला आहे. त्यामुळे $5 ट्रिलियन इकॉनॉमिकचं आदरणीय मोदीजींचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी $1 ट्रिलियन कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी महाराष्ट्र या 2.5 वर्षामध्ये स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षणाजी हे करण्यात आलं. मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय. विशालजी येतो आपल्याकडे येतो. विशालजी, प्रेरणाजी मी येतो. सक्षणाजी बोला. मला एक सांगायचं, सुरुवातीचा प्रश्न मला क्लिअर करू द्या. जेव्हा 2019 सरकार स्थापन झालं तेव्हा त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या परमिशननी, संविधानिकरित्या पक्षाच्या परमिशननी स्थापन झालेलं सरकार होतं. फोडून तोडून माणसं करून नाही. पहिला मुद्दा मला हे क्लिअर केलं पाहिजे, महाराष्ट्राला क्लिअर संदेश दिला पाहिजे काय झालं होतं महाराष्ट्रामध्ये. असं अर्ध होणार नाही. आपल्याला सांगावं लागेल महाराष्ट्राला की 2019 भारतीय काँग्रेस सोनियाजींच्या कन्सर्नी, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कन्सर्नी सरकार बनलं, पवार साहेबांच्या कन्सर्नी सरकार बनलं. 2019 नंतर जी तोडाफोडी झाली आणि जी गुवाहाटीला पळाले पळपुटे, अगदी पळ सुटले, त्या पळपुट्यांनी सरकार पक्ष तोडून फोडून घरं फोडून बनवलं. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स धाक देऊन बनवलं. हा फरक आहे. आता संधी देणार आपल्याला म्हणाला की आम्ही कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये हेल्थ मिनिस्टर, आरोग्य मंत्री राजेश अंकुशराव टोपे होते. या राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे होते आणि सरकार महाविकास आघाडीचं होतं. त्यामुळे उत्तमरित्या कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्र बाकीच्या राज्यांच्या तुलनेत युपी मध्ये गंगेत सगळे प्रेत वाहिले, तसं महाराष्ट्रात नाही झालं. हे क्रेडिट माननीय उद्धवजी, आदरणीय पवार साहेब, आदरणीय राहुलजी, काँग्रेस आणि माननीय राजेश टोपे साहेबांचे. बरं, सक्षणाजी प्रत्येक पक्ष म्हणतो आम्ही कार्य करतो आणि मतदारांसाठी करतो. हेमलताजी, ज्या प्रकारे आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे याचा परिणाम मतदारांवरती किती प्रमाणामध्ये होताना दिसेल? तुमचाही मुद्दा मांडा हेमलताजी. सक्षणाजी, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईन आणि प्रेरणाजी आपल्याकडे देखील येईल. हेमलताजी. विशाल, मला असं वाटतंय की आज महिला पॅनल आहे आणि तुम्ही महिलांची टक्केवारी आणि महिलांचं मताधिक्य आणि उद्याच्या रिझल्टमध्ये महिलांचा सहभाग असा विषय असावा असं मला वाटतंय. तर त्या विषयाच्या अनुषंगाने मी आता बोलते की भारत कसं महासत्ता बनतोय वगैरे हे जर बोलायला लागलो तर आपण आकडेवारी जर फेकायला लागलो तर सगळ्यांचीच पंचायत होऊन जाईल. त्यामुळे तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे महिलांचा आम्हाला कळवा येतोय आणि आम्ही महिलांसाठी काहीतरी करतोय हे जे दाखवायचा प्रयत्न आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजना. मला खूप गंमत वाटते. म्हणजे लोकसभेला सपाटून महाराष्ट्रामध्ये मार खाल्ल्यानंतर या लाडक्या बहिणीची आठवण आली.
हे पक्ष किती महिलांच्या बाबतीत संवेदनशील आहे मी हे अधिकारवाणीने बोलू शकते, कारण मी काँग्रेसची कार्यकर्ती आहे की ज्या पक्षाने स्वातंत्र्य लढ्यामध्ये महिलांचं ज्या पक्षामध्ये योगदान होतं, ज्या पक्षाने पहिली पंतप्रधान महिला दिली, ज्या पक्षाने पहिली राष्ट्रपती महिला दिली, ज्या पक्षाने महिलांसाठी विविध योजना आणल्या, राजीव गांधींनी स्वायत्त संस्थांमध्ये 33% पहिलं आरक्षण दिलं, जे शरद पवार साहेबांनी पुढे 50% दिलं, ज्या पक्षाने महिलांना सतत प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न केला, मग मुलींचं शिक्षण असो, विवाहाच्या संदर्भात असेल, स्कॉलरशिप असेल, अन्नधान्य योजना असेल, रोजगार हमी योजना असेल, त्याबद्दल आता बोलले तर वेळ कमी पडेल. बरोबर. परंतु यांना आता महिलांची आठवण आली की यांना मतांची कमी पडली, मतांची बेगमी करण्यासाठी महिलांची आठवण आली आणि 1500 रुपये दिल्यानंतर महिला सक्षम होते हा यांना एक जावाई शोध लागलेला आहे. निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना आणली, 8,00,000 कोटीचं महाराष्ट्र सरकारवरती कर्ज आहे, त्यातून महाराष्ट्र सरकार कसा मार्ग काढणार याचं उत्तर यांच्याकडे नाहीये. फक्त योजना आणा, डंप करा, महिलांना पैसे द्या, पुढे जे होईल ते बघू. काँग्रेस पक्षाने बचत गटाची चळवळ या देशामध्ये काँग्रेस पक्षामुळे फोफवली की ज्यामुळे महिलांच्या हाताला काम मिळेल, महिलाला रोजगार मिळेल, 4 पैसे तिच्या घरामध्ये येतील. तर त्यामुळं बाकीच्या पक्षांनी, भारतीय जनता पक्षाने विशेषतः अशा पद्धतीची विधानं करू नये आणि महिला सुरक्षिततेच्या मुद्द्याबद्दल 40,000 केसेस विनयभंगाच्या आणि बलात्काराच्या या महाराष्ट्रामध्ये दर्ज झालेल्या आहेत. या ठिकाणी डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल तर बोलतच नाहीये आणि महिलांच्या सुरक्षिततेबद्दल तुम्ही काय करता, तुमचं काय धोरण आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय करता. निर्भया प्रकरणानंतर इतके कायदे काढून झाले परंतु महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या घटना कमी होत नाहीयेत, त्यामध्ये तुम्ही महिलांना कशा पद्धतीने रिलीफ देता याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाहीये. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर पैसे डाऊन केले म्हणजे महिलांना तुमच्याकडे तुम्ही वळवलं असं म्हणणं हे मला असं वाटतं की. बरं, महिला आकर्षित होणार की नाही हे उद्याच्या निकालानंतर तर स्पष्ट होणारच आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांना मला प्रश्न करायचा आहे की महिलांच्या अनुषंगानं बोलत असताना मात्र कुठेतरी शेतकऱ्यांचा आपल्याला विसर पडला होता का, त्याचबरोबर शिक्षणासंदर्भातले काही प्रश्न होते, महिला सुरक्षेसंदर्भातले काही प्रश्न होते, हे ठामपणे मांडले गेले का आपापल्या पक्षांकडून, याचं मला खरंच उत्तर तुम्हा सगळ्यांकडून अपेक्षित आहे. रुपालीताई, लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना झाल्यानंतर शेतकऱ्यांचं वीज बिल माफी केलेले, सौर पंप जे आहेत ते मोफत दिलेले. आता काय झालेलं आहे की मगाशी आपल्या सक्षनाताई म्हणल्या की महाविकास आघाडीमध्ये त्यांनी नावं घेतली परंतु त्या विसरल्या की उपमुख्यमंत्री अजितदादा होते, मुख्यमंत्री उद्धव साहेब होते, ती संपूर्ण धुरा जी अजितदादांच्या खांद्यावर होती. त्याच्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे होते. हा एक पार्ट झाला, मी फक्त क्लिअर केलं. आणि सगळ्यात महत्वाचं महिला सुरक्षा जी आपण सांगताय, ज्यावेळी काँग्रेसच्या काळामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स असतील किंवा बलात्कार असतील त्याचं स्वरूप वेगळं होतं ताई. आताचे जे तुम्ही जर बलात्कार काढलेत ना तर सुप्रीम कोर्टचा सुद्धा केस कालचा निकाल आलेला आहे की संमतीने असलेले संबंधातनं ब्रेकअप झाल्यानंतर तुम्ही बलात्काराचा गुन्हा दाखल करू शकत नाही. हे मी का सांगितलं तुम्हाला एवढं डिटेक्ट मध्ये, कारण का बलात्कारांची जी संख्या आहे, खरे बलात्कार कोणते हे पण कळलं पाहिजे. कारण का आपल्या महाराष्ट्रामध्ये आता असं राहिलेलं नाहीये की कुठली महिला रस्त्याने चालली आहे, ती अनोळखी आहे आणि तिला उचलून तिच्यावर शोषण झाले. कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा जे काही घटना घडल्यात त्याच्यामध्ये कायदा सुरक्षा म्हणून गुन्हे दाखल करून तातडीने त्यांना अटक करण्यात आलेली. त्याच्यामध्ये विरोधकांनी नुसतंच जे काही अपघात झाले त्या टाळूवरचं लोणी राजकारणासाठी खाण्यासाठी आपली महिला सक्षम कशी होईल हे सरकारमध्ये सोबत उभं राहून करणं काम गरजेचं आहे. परंतु शेवटी राजकारण आहे. मी खेदाने सांगते की प्रत्येक जण जर राजकारणावर आपली पक्ष आपल्या राजकारणावर पोळी भाजणार असेल तर कोणतीही महिला ही सक्षम होणार नाही. कारण आम्ही या सगळ्या वेगवेगळ्या पक्षातल्या आहोत. ज्यावेळी आम्ही आमची पक्षाची भूमिका मांडतो त्यावेळी आपण स्वतःला विचारलं पाहिजे, हे आपण बोलतोय हे खरं बोलतोय का, हा आपण आरोप करतोय हा खरा करतोय का. तर कुठेतरी ती नैतिकता जागी ठेवली तर कुठेतरी ती महिला सुरक्षित सक्षम होईल. आणि 1500 रुपये सक्षम होण्याचा हा खारीचा वाटा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग का नाही काँग्रेसने केलं, का नाही, आणि मग महाविकास आघाडीने
3,000 कोटी बोला 3,000 सक्षणा रुपये सलगर. कुठे देणार आहेत हेही विचारलं मला पाहिजे एक ना. गोष्ट क्लिअर त्यांनी सांगितलेलं करायची आहे. आता ताई बोलतायत काँग्रेसनी तुम्हाला जे तुमच्या अवतीभोवती अंगणवाडी कार्यकर्ता दिसतायत, आशा कार्यकर्ता दिसतायत, तुमच्या उमेदच्या कार्यकर्ता दिसतायत, हे सगळं युपीए गव्हर्नमेंटच्या काळाची उपलब्धी आहे आपल्याला. जेव्हा आपलं तिथनं पुढे आलो ताई आपण, तिथनं पुढे आलेलो काँग्रेसने काय दिलं आणि 2014ला का तुम्हाला घरी पाठवलं? 2014ला का घरी पाठवलं? भारतीय जनता पार्टीला पक्ष फोडायची काय गरज होती? भारतीय जनता पार्टीला 2-2 पक्ष फोडण्याची गरज काय होती? कशामुळे फोडले याचं उत्तर देवेंद्रजींना बाकीच्या घटक पक्षाला विचारलं पाहिजे. आज मला सांगायचं महाराष्ट्राच्या जनतेला, मला खात्री आहे 20 तारखेला जे मतदान झाले, जे उच्चांकी मतदान झाले मागच्या 25 पेक्षा, तो एकच क्लिअर मॅन्डेट आहे, महाराष्ट्राच्या जनतेला बदल हवाय. महाराष्ट्राच्या जनतेने बदल केलाय. 50 खोकेवाल्यांना घरी बसवण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्याच्या तारखेमध्ये उद्या भेटू आपण. निकाल लागल्यानंतर उद्या भेटू. उद्या निकालानंतर आपल्याला सगळ्यांना चर्चा करायचीच आहे. संजना घाडीजी ज्या प्रकारे तावानं आता सक्षणा सलगर यांनी प्रश्न केला, तोच प्रश्न तुमच्याही मनात आहे का की पक्ष फोडाफोडीचं राजकारण, त्यानंतर आश्वासनं आणि आश्वासनानंतरच्या योजना? संजना घाडी. मला आता या ठिकाणी प्रेरणा उंदराव आणि रुपालीताई बोलल्या त्या विषयावर मला बोलायचं आहे. तर 5व्या जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमीवर आपला भारत देश पोचलेला आहे असं म्हणतात. पण अल्प उत्पन्न गटात असणाऱ्या 80 कोटी लोकांना आपल्याला रेशनिंगवरून मोफत धान्य द्यावं लागतं. जे की पूर्वी 5 किलो होतं ते आता 1 किलोवर येऊन ठेपलेलं आहे. 4.64 कोटी महिला मतदारांची संख्या आहे. त्यापैकी आपल्या योजनेअंतर्गत आपण म्हणताय की लाडकी बहिणी योजनेअंतर्गत जवळजवळ 2.5 कोटी महिलांनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे. या योजनेची प्रमुख अट होती की 2.5 लाखाच्या खाली उत्पन्न असणाऱ्या महिला. मग या 2.5 कोटी महिला या 2.5 लाखाच्या खाली उत्पन्नात येणाऱ्या महिला आहेत. मग खरोखर इथे आर्थिक समानता आपल्याला दिसते का कुठे? का आम्ही जे म्हणतोय की देशातली 60% संपत्ती ही केवळ 20-22 उद्योगपतींच्या हातात एकवटलेली आहे अदानींसारख्या. आणि त्यासाठी ही लढाई आहे. महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही वारंवार सांगत आलेलो आहोत. आणि अशा पद्धतीने वारंवार त्या ठिकाणी आता दुसरं महत्वाची गोष्ट की पोलीस रेकॉर्ड प्रमाणे 86 महिलांवरती दररोज बलात्कार होत आहेत. त्या बलात्काराला तुम्ही प्रेम नाही करू शकत. बदलापूर सारखा प्रसंग तुम्ही अक्षय शिंदे सारख्या आरोपीला तक्रार घेत नाही. हे कुठलं दार्जिनं धोरण आपल्या महाराष्ट्रात बनत चाललं? या 86 महिलांवर जर दररोज बलात्कार होत असतील तर अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी दररोज फाशी एन्काउंटर करणार आहात का? नसेल तर मग शक्ती कायदा जो उद्धव साहेबांनी इथून संमत करून पाठवलेला तो पारित व्हायला 2.5 वर्ष का लागली? ही सारे महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात असलेले प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तरं ठोसपणे देऊ शकलेले नाहीयेत असं माझं ठाम मत आहे. त्यांचं कापूसच्या बाबतीत नेपाळ वरून आणायचं, ऑस्ट्रेलियावरून कापूस, नेपाळवरून टोमॅटो, या सगळ्या गोष्टी आणि कांद्याची निर्यात बंदी यामुळे शेतकरी हा पिचलेलाच आहे. रात्रीची वीज त्यांना मोफत दिली गेली. रात्री शेतकरी शेतात काय करतो की त्याच्याबरोबर केलेली थट्टा आहे. लाडक्या बहिणी योजनेनंतर पीक विम्याचे हप्तेही त्यांचे थकवले गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टी ह्या शेतकरी म्हणजे मला बरं, तुम्ही उपस्थित केलेल्या संजनाजी सर्व प्रश्नांची उत्तरं यावेळेला प्रेरणा होनराव देण्यासाठी उत्सुक आहेत. प्रेरणाताई. विशालजी, आमची मैत्रीण सक्षणाताई आता म्हणत होत्या की पक्ष फोडले वगैरे वगैरेच्या विषयांच्या संदर्भामध्ये संजनाताई आता एकूणच इकॉनॉमी आपल्याला सांगत होत्या. प्रकर्षाने मला सांगायचं, या भारतामध्ये आपण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेची तुलना एखाद्या बिझनेस वुमन सोबत करणं हे सगळ्यात पहिल्यांदा तर चुकीचं आहे. तुम्ही प्रत्येक सरकार हे प्रत्येक स्तरातल्या व्यक्तीचा, स्त्री असू दे पुरुष असू दे, त्यांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्याचं काम हे करत असतं. त्यामुळे कंपॅरिझन जे होत आहे ना ते अतिशय चुकीचं आहे.
तुम्ही लाडकी बहीण जी आहे तिचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत, एखादी व्यावसायिक महिला आहे तिचे प्रश्न पूर्णपणे वेगळे आहेत. यांना न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलंय. महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पक्षानेच केलंय. त्यामुळे आता आपण राजकीय व्यासपीठावर उद्या ज्या संधी मिळणार आहेत आपल्याच बसलेल्या महिलांना, ह्याच्यातलेच काही जणी त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या इलेक्शन मध्ये कंटेस्ट करण्यासाठी इच्छुक असतील, 33% मध्ये बसण्याची संधी. सक्षणा सलगर यांना ही आकडेवारी आणि तुम्ही जे बोलताय ते अमान्य आहे. बोलत असताना मध्ये नाही बोलले, मी कोणीच बोलत असताना मध्ये नाही बोलले. मला माझं बोलण्याची संधी द्यावी. मी कोणीच बोलत असताना प्रेरणाजी तुम्ही आधी तुमचे मुद्दे पूर्ण करा, त्यानंतर सक्षणा सलगर आपल्यालाही आम्ही पूर्ण वेळ देऊ की आपल्याला कुठले मुद्दे पटत नाहीये या संदर्भात. प्रेरणाजी, भारतीय जनता पार्टी प्लीज मला माझं बोलायला वेळ द्या. शांततेत माझं ऐकून घ्या ना. सक्षणा सलगरजी, हेमलताताई, रुपालीताई, तुम्हाला सगळ्यांना आपली मतं मांडता येतील. संजनाताई, आपल्याला देखील प्रेरणाजींचे मुद्दे तर आपण आधी ऐकूयात, मग त्यांना तुम्ही खोडू शकता. बोला प्रेरणाजी. माझं आधी प्लीज ऐकून घ्या. मी सगळ्या जणींचं ऐकून घेतलंय. मला वाटतं हे 33% आरक्षण भविष्यात ज्यावेळी आपण इलेक्शन कंटेस्ट करू त्यावेळी आदरणीय मोदीजींना आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येक महिला लक्षात ठेवेल. राहिला प्रश्न पक्ष फोडीचा वगैरे, सक्षणाताई विचारत होत्या. कसं आहे, 2019च्या इलेक्शन्स मध्ये आम्ही युती धर्म पाळत असताना आदरणीय उद्धव ठाकरेजींसोबत महायुतीमध्ये इलेक्शन्स लढलो. विशालजी, ज्यावेळी निकाल आले त्यावेळी आमच्या युतीचा धर्म आम्ही जागा वाटपामध्ये पूर्णपणे काटेकोरपणे त्याचं पालन केलं. अगदी कल्याण सारख्या आमच्या जागा, ज्या ठिकाणी आमचे विद्यमान आमदार होते त्या जागा सुद्धा युती धर्म पाळत असताना आम्ही शिवसेनेला, त्या काळच्या शिवसेनेला दिल्या. पण ज्यावेळी निकाल आले आणि आमच्यासोबत हा युती धर्म पाळण्याची वेळ आली त्यावेळी उद्धव ठाकरेजींनी युती करण्याच्या आधीच एक प्री अलायन्स केलेलं प्रकर्षाने महाराष्ट्राने बघितलं. मला आणखीन एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित करावासा वाटतो. या लोकशाही प्रधान देशामध्ये राहत असताना हे जे उद्धव ठाकरेजींनी प्री अलायन्स शरद पवारजींसोबत केलं होतं ते तर महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे आमच्या 122 असलेल्या जागा 105 वर आम्हाला 2019 मध्ये आमच्या जागा पाडण्यामध्ये सुद्धा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आम्हाला ज्यावेळी हे प्री अलायन्स लक्षात आलं, आता आपण 2024 मध्ये म्हणजे 2022 मध्ये आपण शिवसेना फुटलेली बघितली. एक शिवसेनेचा ढाण्या वाघ त्यांच्या विचारांसोबत कॉम्प्रोमाइज होत असलेलं बघून खऱ्या अर्थाने लोकशाहीचं समर्थन करणारे एकनाथ शिंदेजी घराणेशाहीच्या पाठीशी वारंवार जात लोकांची कुचंबना होत असलेलं महाराष्ट्रामध्ये बघितल्यानंतर 2022 मध्ये त्यांनी त्याच शिवसेनेमधून मेजॉरिटी आमदार फुटलेले महाराष्ट्राने बघितलं. लोकशाही प्रधान देशामध्ये राहत असल्याचं हे द्योतक आहे. त्यावेळी आपण शिवसेनेला वेगळं झालेलं बघितलं आणि 2019 मध्ये अजित पवार, अजित दादांच्या मनामध्ये जी खदखद आपण 2022 मध्ये बघितली तीच आपण 2019 मध्ये सुद्धा महाराष्ट्राने बघितली. पण त्यावेळी प्रेशरायझेशन कदाचित अजितदादा रोखू शकले नसतील, पण त्यांच्या मनातली ही भावना 2022 मध्ये त्यांनी पूर्णत्वाला नेली आणि ते महायुतीमध्ये सहभागी झाले आणि अतिशय स्थिर असं 2.5 वर्ष सरकार आम्ही महाराष्ट्राला दिलं. त्यामुळे लोकशाही प्रधान या देशामध्ये लोकशाहीचं उत्तम हेल्दी एक्झाम्पल आम्ही या महायुती सरकारमध्ये दिलं. खऱ्या अर्थाने लोक याचं अभिनंदन करतायत, याचं कौतुक करतायत. 2.5 वर्षाच्या काळामध्ये जो कोरोना महाविकास आघाडीमध्ये आला, आदरणीय मोदीजींनी महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेजी मुख्यमंत्री आहेत म्हणून सावत्रपणाची भूमिका कधीच महाराष्ट्राला दिली नाही. प्रेरणाजी, मला आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. ब्रेकची वेळ जवळ आल्यामुळे मला सर्व प्रवक्त्यांना विनंती करायची की मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणार आहे. मात्र तत्पूर्वी 2024च्या ज्या विधानसभा किंवा लोकसभेचे निवडणुकांचे आलेले निकाल याचं कुठेतरी इतिहास आणि त्याचं मूळ हे 2019 सालच्या काही उचलल्या गेलेल्या पावलांमध्ये देखील असल्याचं पाहायला मिळतं. आणि 2019 साली जे घडलं त्याचीच परिणती आज 2024च्या निकालांवरती होताना दिसतेय का? त्यातले काही ठळक मुद्दे आज या सर्व महिला प्रवक्त्यांनी न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच संदर्भातली सविस्तर आणि मुद्देसूद चर्चा आपण या सर्व महिला प्रवक्त्यांबरोबर देखील करणार आहोत. एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी.
ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज प्लॅनेटमध्ये। खरं तर आज आपण चर्चा करत आहोत सर्व पक्षाच्या महिला प्रवक्त्यांसोबत आणि त्यांनी काही खूप महत्त्वाचे आणि ठराविक मुद्दे मांडले की महिला शहरी असू देत किंवा गावाकडच्या त्यांच्या असलेल्या अनेक समस्या आणि त्या दृष्टीने आपापल्या पक्षाने ज्यावेळेला महायुती सरकार असेल किंवा महाविकास आघाडीचं सरकार असेल त्यामध्ये काय काय त्यांनी केलं आणि कशा प्रकारे महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न केले। मात्र आता निकालासाठी अवघे काही क्षण असताना एक ॲनालिसिस देखील होणं तितकंच महत्त्वाचं आहे। सुरुवातीला मी हेमलता पाटील आपल्यापासून सुरुवात करतो। यावेळेला लाडकी बहीण योजना किती गेम चेंजर ठरू शकते आणि कशा प्रकारचे निकाल तुम्हाला अपेक्षित आहे। मला सर्व प्रवक्त्यांना वेळ द्यायची आणि वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आपण मुद्देसूद पुढे जाऊयात। हेमलताजी आपल्यापासून सुरुवात। आपण जे लाडक्या बहिणीबद्दल स्पेसिफिक जे विचारलेलं आहे त्यामध्ये नक्की स्लम मधल्या ज्या महिला आहेत तर त्या थोडेसे 7,000 रुपये सगळ्या 3 महिन्याचे दिवाळीच्या तोंडावर आल्यानंतर त्यांना नक्कीच ते खूप बरं वाटलेलं आहे। परंतु तोच प्रश्न आहे की अशा पद्धतीचे पैसे किती दिवस देणार, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काय करणार आणि त्यांच्या मनामध्ये असलेली शंका की हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती तर दिले गेलेलं नाहीये ना। तर मला असं वाटतं की ज्या आर्थिक दुर्बल घटकामधल्या महिला आहेत त्यांना आपण अन्नधान्य तर ज्या पद्धतीने देतो त्या पद्धतीने पैसेही देणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाहीये, परंतु त्या स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी आणि कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये तशा पद्धतीचं इन्कम येण्यासाठी हे सरकार काय करणार हे महत्वाचं आहे। आता लाडक्या बहिणीचा नक्की किती इफेक्ट झालेला आहे आणि कशा पद्धतीने ते मतामध्ये कन्वर्ट झालेलं आहे ते उद्याच्या दिवशीच आपल्याला पाहायला मिळेल। आता आज या मोमेंटला तर आपण काही सांगू शकत नाही। वाढलेला टक्का आणि महिलांचं त्याच्याबद्दलचं मत हे सगळं आता आपल्याला उद्याच्या निकालामध्ये स्पष्ट होईल। तर आपल्याला त्यासाठी थोडा वाट बघावी लागेल की याचा नक्की निकालामध्ये किती महायुतीला फायदा झालेला आहे, त्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल असं मला वाटतं। परंतु परत तोच प्रश्न आहे की वाढलेल्या सगळ्या किमती आणि त्याच्यामध्ये महिलांना होणारा त्रास याचाही विचार करणं गरजेचं आहे। महिलांइतकाच शेतकरी घटक आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये महत्वाचा, सोयाबीन असेल, कापूस असेल, कांदा असेल, त्यांचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न। बरोबर आहे, याचा विचार सर्वच पक्षांनी करायला हवा आहे। संजना घाडीजी, उद्याच्या येणाऱ्या निकालामध्ये तुमच्यासारख्या सर्व महिलांचा, प्रत्येक घटकातील महिलांचा किती मोठा हात असू शकतोय, किती गेम चेंजर ही निवडणूक महिलांच्या दृष्टीने आणि महिलांच्या सहभागामुळे पार पडताना दिसेल? अगदी थोडक्यात संजनाजी। मला वाटतंय की आपण आता लाडकी बहीण आणि त्याच्या अगेन्स्ट असलेले महागाई, बेरोजगारी मुद्दे याच्याबद्दल सविस्तर चर्चा केलेली आहे। महिला असुरक्षिततेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केलेली आहे, पण त्याचबरोबर लाडकी बहीण योजना एक भावनिक आव्हान करून महायुती समोर घेऊन गेली। पण ही योजना फलित होत असताना त्यांच्या भाषणातून देवेंद्र भुयार असतील, राणा असतील, धनंजय माडिक असतील यांच्या भाषणातून त्या लाडक्या बहिणींना झालेली दमबाजी, त्यांच्या बरोबर झालेली मुजरी हे देखील बहिणी विसरलेल्या नाहीयेत आणि हे सगळे मुद्दे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत। आणि त्यामुळे मला खात्री वाटते की लाडकी बहीण जरी आव्हान यांनी केलेलं असलं तरी लबाड भाऊंना लोकसभेला मतांची कडकी झाल्यावरच बहीण लाडकी आठवलेली आहे आणि विकल्या गेलेल्या गद्दार भावांना 50 खोके आणि आपली लाडकी बहीण फक्त 1500 मध्ये ओके, हे कसं काय हा प्रश्न आम्ही महिलांना विचारल्यानंतर त्यांच्या डोळ्यात आलेली चमक देखील आम्ही पाहिलेली आहे। त्याच्यामुळे उद्याचा रिझल्ट आणि वाढीव मतदान हे 100% महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी, महाराष्ट्र पुन्हा विकसनशीलतेकडे नेण्यासाठी आणि महाराष्ट्राबरोबर झालेल्या गद्दारीची चीड म्हणून, ही सहानुभूती शब्द वापरत नाहीये, महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेला आहे। शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल यांचा न्याय, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असेल, केंद्रीय निवडणूक आयोग असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, सगळ्यांनीच नाकारला आणि महाराष्ट्राच्या जनतेच आमचा न्याय होऊ दे म्हणून आम्ही जेव्हा आव्हान केलं, जनतेचा न्याय स्वीकारण्यासाठी तुम्ही सगळे तशाच प्रकारे तयार आहात। सक्षणाजी, अगदी थोडक्यामध्ये ही लाडकी बहीण योजना कुणाला वरदान? तुम्हाला सांगते, महाराष्ट्राला कळू द्या, लबाडांना हबाडा 100%। संजनाजी म्हणल्या त्या करेक्ट आहे, लबाडांना हबाडा बसणार आहे। मगाशी मी ऐकत होते बिग थिंग्स फ्रॉम द बीजेपी स्पोक्सपर्सन। आय वॉन्ट टू टेल आय वॉन्ट टू शेअर विथ द पीपल। लोकांना मला सांगायचंय, अरे वेदांता, फॉक्सकॉन, तुमचा टाटा एअरबस प्रकल्प अख्खे गुजरातला निवडून ठेवले, महाराष्ट्राची भाकरी खाता आणि गुजरातच्या चाकरी करता, शरम वाटली पाहिजे हो ह्या सगळ्या गोष्टी करताना। महाराष्ट्रामध्ये आज एक उद्योग नाहीये, लोकांना 10 रुपये दिले म्हणून सांगता आणि 100 रुपये खिशे कापण्याचे धंदे ही भारतीय जनता पार्टी, मिंदे ते अजित पवार करतात, याच्यावर कोणीच बोलत
प्रेरणाजी येतो. रुपालीताई आपल्याकडे येतो. याची चीड संजनाजी आणि हेमलताताई बोलल्या ते अगदी खरंय. याची चीड म्हणून उद्याचं मतदानाचं रिझल्ट तुम्हाला दिसेल. महाराष्ट्र गुजरातची चाकरी करत नाही, केली नाही आणि भविष्यात करणार नाही, हे महाराष्ट्र उद्या बघेल. रुपालीताई 2019 ते 2024 महिलांचं जीवनमान किती उंचावलं? उद्धव साहेबांचा पक्ष फोडता, बाळासाहेबांना काय वाटत असेल वरती आणि इकडे गप्पा करता सक्षणाजी. आपण आता रुपालीताईंना ऐकूयात. आपले मुद्दे लक्षात आले. रुपालीताई, गरज नाहीये. मला एक क्लिअर करायचंय महाराष्ट्राला आम्ही चालूच करतोय. उद्या मात्र गुजरातला महाराष्ट्र चालू देणार नाही. रुपालीताई, तुम्ही अनम्यूट कराल तर तुमचा आवाज येईल. नुसत्या तावातावाने बोलून यमक जुळून सरकार चालवता येत नाही. सकाळी उठून बोलल्याने काहीही उपयोग होत नाही. 2019ला सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यानंतर कोरोना आल्यानंतर परत हे सरकार बदललं गेलं. आता सगळ्यात मुळात म्हणजे कुठल्याही महिलेला विचारा, 1500 रुपये जे सरकारने दायित्व म्हणून स्वीकारलं ते काही उपकार नाही केलेले, पण त्या माता भगिनींना एक आनंद झाला जे आतापर्यंत कोणत्या सरकारने केलं नाही ते महायुतीने केलं. त्याच्यामुळे उद्या महाराष्ट्राच्या माता भगिनी त्यांचं मत महायुतीला दिलेलं तुम्हाला दिसेल, त्यांच्या पारड्यात दिसेल. सक्षणाला काय नुसतं ओरडायचंय. त्यांची एकच लाडकी बहीण आहे त्यांच्या पक्षामध्ये, त्यांची फक्त नाही, दुसऱ्या बहिणींना 0 व्हॅल्यू आहे. नक्कीच रुपालीताई, तुमचा आणि सक्षणाजी यांचा मुद्दा मला लक्षात आलेला. जाता जाता प्रेरणाजी, अगदी एका वाक्यामध्ये उद्या कोण असेल गेम चेंजर आणि कोणामुळे सत्ता बदल किंवा सत्तेमध्ये कोण राहणार हे ठरवणाऱ्या महिला किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतील. उद्याच्या निकालाच्या बाबतीमध्ये तुम्ही कशा प्रकारे या निकालाकडे पाहताय आणि किती त्या बाबतीतला विश्वास तुम्हाला आहे? अगदी एका वाक्यात. महिलांसाठी या 2.5 वर्षामध्ये झालेली कामं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्हींच्या माध्यमातून झालेली कामं, याच्यामुळे महिला भगिनींनी अतिशय भरभरून असा महायुतीला कौल दिलेला आहे. उद्याच्या दिवशी हा वाढलेला टक्का माझ्या माता भगिनींनी महायुती सरकारला दिलेला आशीर्वाद आहे हे प्रकर्षाने पाहायला मिळेल. फक्त एकच गोष्ट सांगते, महाविकास आघाडीनी स्वतःच्या काँग्रेसच्याच त्यांच्या त्या वचननाम्यामध्ये 40% FDI महाराष्ट्रामध्ये आला म्हणून येणार, आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून सांगितलं. पण हे सगळे घराणेशाहीमध्ये आंधळे झालेले लोक आज 52% ऑलरेडी FDI महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे हे विसरून गेलेले. ते इतके आंधळे झालेत की सध्या काय होतंय आणि काय करायचंय याचा कसलंच तारतम्य यांच्यामध्ये नाहीये. हे प्रकर्षाने महाराष्ट्राने बघितलंय. त्यामुळे उद्याच्या दिवशी घराणेशाहीला जुगारून लोकशाही प्रधान असलेल्या महायुतीला माता भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये कौल देत असताना आपल्याला बघतील. उद्याच्या या माता भगिनींचा, या लाडक्या बहिणींचा कौल नेमका कुणाला हे आपल्याला सगळ्यांना पाहता येणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून देखील या सर्व महिला प्रवक्त्या, आमच्या सगळ्या या लाडक्या बहिणी एकाच मंचावर आल्यात. न्यूज प्लॅनेटच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या आपल्या जनतेसमोर आणि मतदारांसमोर गेलेले आहेत. मात्र मतदारांचा कौल उद्या काय सांगतो याचं सविस्तर विश्लेषण याच सगळ्या लाडक्या बहिणींच्या माध्यमातून आपण लोकशाही मराठीवरती उद्या सकाळी 6 वाजल्यापासून सलग पाहणार आहोत. मात्र तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.